कथा ऐकून पापे जळतात, परंतु ती कथा मनन करून जीवनात उतरली तरच मुक्ती मिळते. श्रवण भक्ती छिन्न भिन्न राहिली आहे, कारण मनन राहिले नाही. मनन केले नाही तर श्रवण सफल होत नाही. मननाच्या अभावी श्रवण भक्ती क्षीण होत आहे. कीर्तन भक्ती ही राहिली नाही, कारण कीर्तनात पैशाचा लोभ उत्पन्न झाला आहे आणि तेव्हापासून कीर्तन भक्ती नष्ट झाली आहे. ज्ञानी पुरुषांना अपमानापेक्षाही सन्मान अधिक बोचणारा वाटत असतो. धनाच्या लोभापेक्षाही कीर्तीचा मोह सुटणे कठीण आहे. कीर्तीचा मोह तर ज्ञानी माणसालाही त्रस्त करतो. जोपर्यंत तुम्ही आपल्या मनाला समजविणार नाही तोपर्यंत ते मानणार नाही. कथा कीर्तनामध्ये अनायसेच जगाचा विसर पडत असतो. माणूस जेव्हा सर्व काही सोडून माळ घेऊन जपाला बसतो तेव्हा त्याला जग आठवत असते. कथा श्रवणाला जेव्हा बसाल तेव्हा संसारातील व्यवहाराचे विचार मनातून काढून टाका. मी माझ्या श्रीकृष्णाच्या चरणाशी बसलो आहे अशी भावना करा. कीर्तन भक्ती निष्काम व्हायला हवी. संत तुळशीदास म्हणतात, स्वांत सुखाय. मी माझ्या स्वतःच्या सुखासाठी कथा करीत असतो. दुसऱ्यांना किती आनंद मिळतो हे मला माहिती नाही. माझ्या मनाला आनंद मिळावा म्हणून मी कथा करतो. वंदन भक्ती अहंकारामुळे नष्ट झाली आहे. अहंकार वाढताच वंदन भक्ती नष्ट झाली आहे. सर्वांमध्ये श्रीकृष्ण भरला आहे अशी भावना ठेवून सर्वांना वंदन करा. नमस्काराने विरोध नष्ट होतो. भक्त नरसिंह मेहतानी भक्तांचे लक्षण सांगताना म्हटले आहे, सकल लोकमा सबको वंदे. जो असे सर्वांना वंदन करतो तोच खरा वैष्णव व वंदना घेतो तो वैष्णव नव्हे. मनात अहंकार जोवर असतो तोवर भक्ती वाढणार नाही. आजकाल तर लोक देहाचीच अधिक पूजा करतात. श्रीकृष्णाच्या पूजेसाठी सेवेसाठी त्यांना वेळ मिळत नाही. देहपूजा वाढली की देवपूजा गेली. लोकांनी नाना तऱ्हेचे साबण बनविले आहेत. कितीही साबण लावा, जो देहाचा रंग आहे तोच राहील. परमेश्वराने जो रंग दिला आहे तोच खरा रंग आहे आणि तोच ठीक आहे. माणूस फार विलासी झाला आहे म्हणून अर्चन भक्तीचा रास झाला आहे. लोक शरीराला फार सजवू लागले आहेत. तेव्हापासून अर्चन भक्ती निघून गेली. म्हणून राहणी साधी ठेवा. अशा प्रकारे भक्तीच्या एका अंगाचा विनाश झाला म्हणजेच जीव ईश्वरापासून विभक्त झाला, वेगळा झाला, श्रीकृष्णाला विमुख झाला. बुद्धीचा जेव्हा अतिरेक होतो तेव्हा भक्तीचा विनाश होतो. भक्ती छिन्न भिन्न झाली म्हणून जीवनही विभक्त झाले आहे, भक्तिहीन झाले आहे. भक्तीची दोन मुले आहेत, ज्ञान आणि वैराग्य. भक्तीचा आदर ज्ञान वैराग्यासहित करा. ज्ञान वैराग्य मूर्छित झाले तर भक्तीही रडू लागते. कलियुगात ज्ञान वैराग्य क्षीण झाले आहेत, त्यांची वाढ खुंटली आहे. जेव्हापासून ज्ञान पुस्तकात सामावले गेले तेव्हापासून ज्ञान निघून गेले आहे. जय जय राम कृष्ण हरी.